मण्याच्या डोळ्याला काय तर झालं म्हणून डॉक्टरांनी औषध दिलं तर डोळ्यात घाल म्हणून सकाळी आणि संध्याकाळी. आणि ह्याचं तर नाटकं वेगळंच. मी पळूनच जातो, हेच करतो, घर सोडून जातो. रे जायला वैभ्या घरी माहित आहे का तुला? म्हणे जायला पकडून आणलो कसं तर पळ की आता. हा आता पळ की. दाम दाम कणमुचा म्हणे काय मचो आधीच लक्ष्मी पूजेला जायला उशीर झाला नाही ना, उगाच नाटकं करत बसलो होता आमचं मन्या. तेवढ्यात गाडी काढलो आणि उमेश सरांना पहिला हॅपी दिवाळी म्हणलो. आणि जरा समोर आल्यानंतर सगळी तयारी ओके झाली होती. पण झाडू आपटून घेऊन ये म्हणले होते. हिच्या आला ते झाडूचा हालत ते भैया असलं करून आणला होता ना, माझी बेस्टी झोपेत उठल्यावर असंच दिसते बघा. थोड्या वेळाने पंडित साहेब सगळं पूजेची तयारी करून पूजा चालू केली. आम्ही सगळेजण आरतीला उभारलो होतो. पण एवढं उशीर आरती चालू होता ना, तुम्हाला काय सांगू. मी तर पेढ्याचीच वाट बघत उभारलो होतो. एकदाची आरती संपल्यानंतर ना दर्शन वगैरे ओके मध्ये घेतलो आणि बाहेरून उभारलो. तेवढ्यात तिथे प्रसाद दिले आणि सर दिवशी प्रसाद ओढलो. आणि हे भाऊ काय ए भैया ए इकडून नको रे भैया. हा तसं काय विषय नाही. मी काय सावलीत उभारलो होतो. पिस्तूल रणगाडा तो बीप आपण कोणालाच घाबरत नाही. पळा 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 तिच्या मम्मी सरत नाही माझ्या अंगावर काय यायला लागला बे तो. काय भावांनो माझ्यावर हसतो तुम्ही. माझा चेहरा बघून वाटतंय का मी घाबरलो म्हणून? दिदी तर हातात उडवाली आणि मी घाबरतो का? माझा चेहरा बघून वाटतंय का मी घाबरलो म्हणून? तेवढ्यात मावशी पेढा घेऊन आले की मावशी 2 द्या. मी सांगायला लागलो अर्धा तास झालं उभारलो आरतीला. 2 वेळा एकेकच. ए बाबा तू तर चहा दे रे. 4 चौघात नको जरी म्हणलो तरी मला देत जा. मी चहाला नको म्हणत नव्हतो. औदुबर मामा चहा कसं झालं एकदा पिऊन सांगा बघू. पॅक की ओ मामा कसं झालं चहा? हा एक नंबर भावांनो एक नंबर. व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो तेवढं करून घ्या.